स्थिती। त्यामुळे सध्याचं चित्र 48 पैकी 46 ठिकाणचं, 2 ठिकाणी इतर आघाडीवर 22-22 अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे महायुतीमधून श्रीरंग बारणे पुन्हा एकदा मावळकडनं आघाडीवर आहेत। 5400 मतांची ही आघाडी आहे। नाही, समसमान चित्र सध्या महाविकास आघाडीसाठी आणि महायुतीसाठी महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 22-22 जागांची आघाडी। कलांच्या बाबतीत आपल्याला दोनही गटांना मिळताना पाहायला मिळतेय। 48 पैकी 46 जागांचे निकाल हाती आले। बारामतीत काय होतंय? बारामतीमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? सुनेत्रा पवार सध्या महायुतीच्या उमेदवार पिछाडीवरती आहेत, तर सुप्रिया सुळे सध्या बारामतीमधनं आपली आघाडी टिकवून आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते 6ही मतदारसंघात आघाडीवर आहेत। पुण्यात काय होतंय? तर मुरलीधर मोहोळांनी आघाडी घेतली आहे, रवींद्र धंगेकर पिछाडीवरती आहेत। तर ही होती पुण्यामधली स्थिती सध्याची। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी मगाशीच आपण बघितलं तर 5000हून अधिक मतांनी आघाडी घेतलेली होती। आधी रवींद्र धंगेकर आघाडीवर होते, मात्र आता मुरलीधर मोहोळ आघाडीवर गेलेले आहेत। हातकणंगलेमधली अपडेट, महायुतीचे धैर्यशील माने आता पुढे गेलेले आहेत। 891 मतांनी धैर्यशील माने आघाडीवर आहेत। 811 मतांनी, माफ करा, 811 मतांची आघाडी महायुतीचे धैर्यशील माने यांची। मुंबईतनं शेवाळे, यामिनी जाधव, कीर्तिकर, गोयल हे सगळे आघाडीवर आहेत। तर ठाण्यातनं श्रीकांत शिंदे आणि म्हस्के हे दोघे आघाडीवर। तिसऱ्या फेरी अखेर शिरूरमधनं अमोल कोल्हे 14,000 आघाडीवर। त्यामुळे अमोल कोल्हेंची आघाडी वाढते। 14,000 मतांनी अमोल कोल्हे आघाडीवर आहेत। तिसऱ्या फेरी अखेर त्यांची 14,000ची आघाडी आहे। आढळराव पाटील हे मात्र पिछाडीवरती आहेत। आढळराव पाटलांनी आयत्या वेळेला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेली आहे, राष्ट्रवादीत प्रवेश केला। गेल्या वेळेला सुद्धा हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते। अमोल कोल्हे विजयी झालेले आणि तेव्हा सुद्धा आढळराव पाटील कसे जिंकतात अशा आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं आणि यंदाच्या निवडणुकीत सुद्धा अजित पवारांनी शिरूरचा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा केलेला आहे। अमर काळे यांच्या बाबतीतली एक मोठी अपडेट, रामदास तडस पिछाडीवरती आहेत आणि राष्ट्रवादीचे अमर काळे हे सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। अश्विन, तर मुंबईमध्ये आपण जर स्थिती बघितली तर यामिनी जाधव, त्यासोबतच राहुल शेवाळे ही सगळी मंडळी आघाडीवर आहेत। तिकडे अमोल कीर्तिकर आघाडीवर आहेत। राहुल शेवाळे 6416 तर यामिनी जाधव 1172 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत। मुंबईमधून शेवाळे, यामिनी जाधव, कीर्तिकर आणि गोयल हे सध्या आघाडीवर आहेत। तर ठाण्यातनं नरेश म्हस्के, कल्याणमधनं श्रीकांत शिंदे यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळते। तर मुंबईचं काय चित्र? तर मुंबईमध्ये महायुती ही थोडीशी ॲडव्हान्टेजमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निवडणूक आयोगाचे जे कल आलेले आहेत त्यानुसार उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष एकूण 32 जागांवरती पुढे असल्याचं कळतंय। त्यामुळे उत्तर प्रदेशात काय होणार याची सुद्धा आता उत्सुकता वाढली आहे। गेल्या वेळेला भाजपनं ज्या राज्यांमध्ये जवळपास 100% परफॉर्मन्स दिला होता त्यामध्ये उत्तर प्रदेश हे एक राज्य होतं। यावेळेला उत्तर प्रदेशामध्ये भाजपला विजयाचा मोठा विश्वास आहे। राम मंदिराची निर्मिती झालेली आहे। सांगलीतनं मोठी अपडेट, विशाल पाटील 13,806 मतांनी सांगलीमधनं आघाडीवर आहेत। त्यामुळे सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार सर्वांच्या पुढे धावत असल्याचं चित्र आहे। अश्विन, खरंय, सांगलीमधली आघाडी पुन्हा एकदा वाढताना दिसते। 13,000 पेक्षा जास्त मतांनी ही आघाडी गेलेली आहे। 13,806 मतं, 3 पाटलांची लढाई जसं आपण मगासपासून बोलतोय आणि त्याच्यामध्ये आता 13,000 मतांची आघाडी। तर वर्ध्यामधली आघाडी 450 मतांची। अमर काळे, रामदास तडस, भाजपचे दिग्गज उमेदवार रामदास तडस तिकडे पिछाडीवर गेलेले आहेत आणि अमर काळेंनी आघाडी घेतली। तर सांगलीमधली अत्यंत इंटरेस्टिंग अपडेट, विशाल पाटलांनी अगदी पहिल्या फेरीपासून आपली आघाडी टिकवली। रक्षा खडसेंनी खूप मोठी आघाडी घेतली आहे। 18,000+ रवेरमधनं रक्षा खडसेंची आघाडी आहे। श्रीराम पाटील सुरुवातीला थोडेसे पुढे गेले होते पण ते आता अर्थात मागे आलेले आहेत। 18,928 मतं म्हणजे जवळपास 19,000 मतांची आघाडी रक्षा खडसेंकडे आहे रावेरमधनं। तर तिथे सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे 13,806 मतांची। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरमधनं सुद्धा आघाडीवरती होते। इथे मुंबईमध्ये महायुतीचे अनेक उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे। तर महाविकास आघाडीची थोडीशी पिछाट होतीये। पालघरमधनं हेमंत सावरा पुढे गेले आहेत, भारती कांबडी मागे पडलेल्या आहेत। 1001 मतांची अश्विन ही आघाडी आहे। पालघरमधला ज्ञानदा हा तिसरा वेगळा कल आलाय। मगाशी आधी भारती कांबडी पुढे होत्या, मग बवियाचे उमेदवार पुढे होते आणि आता उत्तर प्रदेशातले कल समोर येतात। 80 पैकी 65 ठिकाणी कल समोर येतात। काँग्रेस 6 जागांवर उत्तर प्रदेशात आघाडीवर आहे। तर निवडणूक आयोगाच्या कलानुसार समाजवादी 32 जागांवर पुढे आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये ही आकडेवारी 80 पैकी 65 जागांचे कल हे हाती आले। आणि उत्तर प्रदेश महत्त्वाचं काय? तर उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं खासदारांच्या